व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. लोकप्रतिनिधी आपण कशासाठी निवडून देतो? तर आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी. आता आपले प्रश्न नेमके काय असतात? तर आपले शहर सुंदर असावं, स्वच्छ असावं, रस्ते छान असावेत, पाण्याचा निचरा करण्याची जी व्यवस्था आहे ती देखील चांगली असावी. एकंदर काय तर नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित असावं, सर्व सोयी सुविधा व्यवस्थित असाव्यात, यंत्रणा व्यवस्थित काम कराव्यात, यांवर देखरेख असावी, नियंत्रण असावं, अंकुश असावा यासाठी. मात्र आपले अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत जे फक्त आणि फक्त बोलघेवडेपणा करतात आणि वाचाळ वीरांसारखे वावरतात. यात तर काही महाभाग असे देखील आहेत जे कधीही लोकांमधून निवडून आलेले नसतात. मात्र केवळ कधी कधी पैशांचा वारेमाप वापर केला जातो, तर कधी राजकीय दबावाचा वापर केला जातो आणि मग हे मागच्या दरवाजाने विधान परिषदेमध्ये पोहोचतात किंवा राज्यसभेमध्ये पोहोचतात. असाच राज्यसभेमध्ये पोहोचलेला एक वाचाळ वीर बोलघेवडा म्हणजे झाकण झुल्या अर्थात भोंगेश राऊत. आता अनेक जण असं म्हणतात की आज अचानक भोंगेश राऊत यांची आठवण काढण्याचं कारण काय? तर भोंगेश राऊत सध्या महाराष्ट्रात नाहीयेत. अजिबात आनंद व्यक्त करू नका, अजिबात सुखी होऊ नका, कारण हा माणूस महाराष्ट्रात नसला तरीही आपली दुर्गंधी हा महाराष्ट्रात काय जगभरामध्ये पसरवतच आहे. सध्या भोंगेश राऊत भूतानमध्ये आहेत असं समजलेलं आहे, असं कळलेलं आहे. मात्र भूतानमध्ये गेल्यावर देखील या भूताने माफ करा, भोंगेश राऊत याने आपल्या तोंडाचं जे गटार रूपी झाकण आहे ते अजिबात बंद ठेवलेलं नाहीये, ते तसंही सुरूच आहे. आणि येऊन जाऊन पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार, नरेंद्र मोदी सरकार यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे. खरं तर भोंगेश राऊत यांना या गोष्टीची कल्पना असायला हवी की हे ज्यांची भलावण करतात, ज्यांची स्तुती करतात, ज्यांचं कौतुक करतात, त्यांनी तरी असे नेमके कोणते दिवे लावून दाखवले होते 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये. याचा पाढा वाचायला जर सुरुवात केली तर भोंगेश राऊत यांची पळता भुई थोडी होईल. तसं तर हा माणूस पळतच असतो म्हणावं. मातोश्री ते सिल्वर ओक अशी मिनी मॅरेथॉन या माणसाची नेहमीच चालू असते. आता या मिनी मॅरेथॉन मध्ये आणखी एक स्थळ जोडण्यात आलेलं आहे, ते म्हणजे 10 जनपथ. म्हणजे आता मातोश्री ते सिल्वर ओक ते 10 जनपथ हे सर्कल, हा ट्रायंगल हा असाच चालूच राहणार आहे. मित्रांनो, भूतानमध्ये जाऊन देखील या माणसाने आपल्या देशावर, आपल्या राज्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये. मात्र आज त्याच टीकेचा थोडासा आढावा आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून आपण घेऊया. व्हिडिओ जास्त लंबा न करता, मोठा न करता त्वरित आपण विषयावर येऊया. मात्र विषयावर येण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. कुर्बानीच्या नावाखाली निरपराध जीवांचा बळी घेतला जातो, त्यांना मारलं जातं. हिंदू धर्माला शिकवलं जातं की होळीमध्ये काय पाणी वापरू नका आणि पटाखे वाजवू नका दिवाळीमध्ये वगैरे. आपल्या हिंदू धर्मांवर, सणांवर वगैरे बरेच सल्ले दिले जातात. मात्र या गोष्टींवर कोणी काही बोलत नाही, कारण हिंमतच होत नाही ना हो कोणाची काही बोलण्याची, है ना. तर असो, हरकत नाही. ज्यांना जीव घ्यायचा त्यांना जीव घेऊ द्या. आपण जीवदान देण्यामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत, आपण जगवण्यामध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत. मित्रांनो, मारणाऱ्यापेक्षा जगवणारा हा कधीही मोठा असतो. म्हणूनच विनंती आहे मित्रांनो की या अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक प्रयत्न करूया आणि कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार करून त्यांना एक जगण्याची नवी उमेद देऊया. हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्या पोटामध्ये 2 घास सुखाचे टाकून त्यांना सुद्धा समृद्ध आणि संपन्न करूया. मित्रांनो, त्यांची क्षुधा शांती करूया, अन्नदान करूया. सोबतच वृक्षारोपण चालूच आहे, गोमातेची सेवा सुरू आहे, बळीराजाची सेवा सुरू आहे, विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सुरू आहेत. या सत्कर्मामध्ये आपली नितांत गरज आहे मित्रांनो. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याचा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची पावती व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. चला आता पुढे जाऊया. तर या भोंगेश राऊत यांचं तोंड कधीही बंद होऊ शकत नाही. समजा यांचं तोंड बंद झालं तरी देखील हे पेन हातामध्ये घेतात आणि काहीतरी खरडायला सुरुवात करतात, काहीतरी हग्रलेख लिहितात, नाहीतर काहीतरी आलतू फालतू विचार यांचे पसरवण्यामध्ये मग्न होतात. खरं तर कोणत्या नशेमध्ये असतात हे यांनाही कधी कधी कळत नसेल.
इतकी नशा या व्यक्तीच्या नसानसामध्ये बसलेली आहे की काय असं कधी कधी वाटायला लागतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा देखील एक टेबल घेऊन त्यांनी तिथे लिखाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की बघा मी आजारी असताना देखील किती कर्तव्यनिष्ठ आहे. तुमच्या कर्तव्यनिष्ठतेचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे भोंगेश राऊत, कारण तुम्हाला संपादक या पदावरून हटवून उपसंपादक करण्यात आलेलं आहे. संपादक सध्या रश्मी ठाकरे आहे. ह्याला उतरती कळा म्हणतात आणि हीच उतरती कळा भोंगेश राऊत यांच्या नशिबाला लागलेली आहे. भोंगेश राऊत यांची कोणत्याही क्षणी उबाठा गटातून गच्छंती होऊ शकते अशी राजकीय वर्तुळामध्ये अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र तरीही असं असतानाही भोंगेश राऊत हे सुधारायला तयार नाहीत. आता भूतानमध्ये गेल्यानंतर तरी या माणसाने 2 दिवस शांत बसावं अशी अपेक्षा होती, मात्र असं अजिबात घडलेलं नाहीये. भोंगेश राऊत यांनी भूतानमध्ये गेल्यानंतर तिथे फोटोग्राफी केली. आता फोटोग्राफी करायला तिकडे उद्धव ठाकरे नाहीयेत म्हणा, म्हणजे त्यांनी मोबाईलमध्येच फोटो काढलेले असणार आहेत. तर आपल्या झाकण झुल्याने तिकडे फोटोग्राफी केली की बघा 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 इकडचे रस्ते किती सुंदर आहेत आणि आपल्याकडचे रस्ते बघा. अच्छा, आपल्याकडचे रस्ते बघा. अहो 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तर तुमच्या उबाठाच्याच हातात होती ना, तेव्हा का नाही तुम्ही रस्ते सुधरवले? पुढे जाऊन भोंगेश राऊत म्हणतात बघा इथली भाजी मंडई किती व्यवस्थित आहे आणि आपल्याकडची बघा नुसती बसबसपुरी झालेली आहे, नुसती जत्रा झालेली आहे, ना नियोजन आहे ना आयोजन आहे आणि सगळा अनागोंदी कारभार आहे असं या भोंगेश राऊतांचं म्हणणं आहे, झाकण झुल्याचं म्हणणं आहे. अच्छा, 25 वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्याच ताब्यात, मग तुम्ही अशा किती भाजी मंडईमध्ये सोयी सुविधा दिलेल्या आहेत, किती भाजी मंडई तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं ते सोडा, उद्धव ठाकरेंवर आपण ढकलूयाच नको. उद्धव ठाकरे असंही घराबाहेर पडत नाहीत. आदित्य ठाकरे नाईट लाईफ मध्ये असतात, त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो या गोष्टींकडे बघण्यासाठी. अहो पण तुमच्याकडे तर आहे ना. इतक्या सगळ्या गोष्टींकडे जर तुमचं लक्ष जातं तर तुमचं या गोष्टीकडे सुद्धा लक्ष जायला पाहिजे होतं की आपल्याकडच्या भाजी मंडई या बकाल आहेत, बरोबर आहे. पण मग तुम्हाला वर्षाकाठी खासदार म्हणून जो 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो तो निधी तुम्ही का वापरला नाही या भाजी मंडई व्यवस्थित करण्यासाठी? चला रेस्ट ऑफ मुंबई सोडा तुम्ही, अहो भांडूप मधलीच करायची असती ना, तुमच्या एरियामधलीच, तुमच्या भावाच्या मतदारसंघामधली. तुमच्या भावाला सुद्धा आमदार निधी मिळतोच की आपल्या मतदारसंघामध्ये सुधारणा करण्यासाठी. मग एवढा सगळा निधी जर तुम्हाला मिळतो, विचार करा मित्रांनो, वर्षाला 5 कोटी म्हणजे 5 वर्षाला किती झाले यांचे? 25-30 कोटी रुपये होतात ना. हा माणूस 4 टर्म खासदार आहे म्हणजे 25 चौक 100 कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? वापरण्यात तरी आलाय का? माफ करा, का वापस गेलाय? ज्याप्रमाणे आपले अमोल कोल्हे यांना जो निधी मिळालेला होता गेल्या टर्मला खासदार निधी, त्यातला 83% निधी परत गेला होता, वापरला नाही म्हणून. सुप्रिया सुळे यांचा 78% खासदार निधी परत गेलेला होता, वापरला नाही म्हणून. अशा परिस्थितीमध्ये भोंगा राऊत यांना जो निधी मिळालेला आहे किंवा जो अलॉट झालेला आहे त्याचा नेमका काय सदुपयोग केला या लोकांनी की तो देखील असाच परत गेलेला आहे? हे प्रश्न यांना विचारायचे नाहीत का? एक सर्वसामान्य माणूस म्हणून विचार करा मित्रांनो, एक मतदार म्हणून विचार करा. असे प्रश्न यांना विचारायचे नाहीत का? हे कोणाची भलावण करतायत आज? हे कोणाची पाठराखण करतायत आज? कॉक्रोच गँगची, कॉक्रोच जनता पार्टीची का? तर ते प्रश्न विचारत आहेत म्हणून. अहो प्रश्न तर सर्वसामान्य जनता सुद्धा विचारतच आहेत ना, का फक्त झुरळांनी प्रश्न विचारले म्हणूनच त्यांना महत्व द्यायचं? सर्वसामान्य माणसाच्या मनामधला हा प्रश्न आहे की खासदाराला जो निधी मिळतो, खास करून संजय राऊतांसारख्यांना जो निधी मिळतो, तो जातो कुठे? असं दाखवलं जातं की बघा ही कामं झाली, ही कामं झाली, ही कामं झाली, पण प्रत्यक्षात कामं तर काही दिसतच नाहीत ना. हे म्हणतात की मुंबईच्या रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, मुंबईचे रस्ते विचित्र झालेले आहेत. कशामुळे झाले? इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका कोणाच्या अखत्यारीत होती? स्थायी समिती कोणाच्या अखत्यारीत होती? मग तेव्हा तुम्ही लक्ष देऊ शकले नाहीत का ह्या गोष्टींकडे? त्याचं कारण असं आहे की कुठल्याही कंत्राटामध्ये टक्केवारी खायची यांची जी सवय आहे त्या सवयीमुळे ही दुरावस्था झालेली आहे. आज हे इतरांचं उदाहरण देत सुटतायत की बघा 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 इथली भाजी मंडई बघा किती सुंदर आहे आणि आपल्याकडची बघा. तर मग त्यांना सुद्धा दाखवा ना, बघा 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 अटल सेतू बघा, बघा 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 कोस्टल रोड बघा, बघा 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 बुलेट ट्रेनचं प्लॅनिंग बघा, बघा 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 समृद्धी महामार्ग बघा. आता शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे तर त्याला सुद्धा या लोकांचा विरोध आहे. हे किती भंपक आणि भामटे लोक आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, जर कुठलाही एखादा सुधारणेचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू होणार असेल तर सगळ्यात पहिले विरोध करणारी लोक हे आहेत.
कुठल्याही गोष्टीला हे पहिले विरोध करणार, बुलेटला विरोध करणार, मेट्रोला विरोध करणार, कोस्टलला विरोध करणार, एखादा सेतू बांधायचा त्याला विरोध करणार, ओव्हरब्रिजला विरोध करणार, नवीन रेल्वे जाण्याचे आहेत, नवीन लोकल सुरू करायचे आहेत त्याला हे लोक विरोध करणार, एसी लोकलला विरोध करणार, हे लोक प्रत्येक गोष्टीला विरोध करणार. आणि आता शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा यांचा विरोध सुरू आहे, ते देखील बळीराजाला शेतकऱ्याला हाताशी धरून. अरे आता पेरणीचे दिवस आलेले, त्यांना कामं खप द्या शेतामध्ये, त्यांची माती भडकवून त्यांना कुठे घेऊन चालले आंदोलनाला. तुम्ही तिकडे परदेशामध्ये हिंडत बसता आणि नरेंद्र मोदींना नाव ठेवता. बघा यांचा भामटेपणा, यांचा भंपकपणा, यांचा नालायकपणा बघून घ्या. हेच काय बोलत होते की नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सल्ला दिला आहे की परदेश वाऱ्या कमी करा, तेलाची बचत करा, इंधनाची बचत करा, गॅसची बचत करा, आणि स्वतः बघा परदेश वाऱ्या करत कशी मजा करत हिंडताय. अहो मजा करत तर तुम्ही हिंडत आहात. नरेंद्र मोदी तरी देशाची रणनीती ठरवण्यासाठी परराष्ट्र धोरणांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आणि पंतप्रधानांना भेटत आहेत. तुम्ही कशासाठी गेलात भूतानला? खरं तर आता मला भूतानच्या नागरिकांची जास्त काळजी वाटायला लागलेली आहे. ते तर गनिमत की भूतानच्या लोकांना मराठी कळत नाही, तर तिकडच्या लोकांचं सुद्धा जगणं मुश्किल करून ठेवलं असतं या माणसानं बडबड करून करून. हे भूतानला गेले कशासाठी? काय कारण होतं? फिरायचंच होतं. मुंबईतला उन्हाळा सहन होत नाहीये, गरमी सहन होत नाहीये, महाबळेश्वर दूर नव्हतं, महाबळेश्वरला जाऊ शकले असते. भूतानला जाण्याची गरज काय होती? महाराष्ट्रामध्ये थंड हवेची ठिकाणं कमी आहेत का? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशातली यांची गत आहे मित्रांनो. आणि आता संजय राऊत म्हणजे हे तर मर्यादा सोडलेलं एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे बघितलं की आता कीव पण येत नाही, घृणा पण येत नाही, तिरस्कारही वाटत नाही किंवा काहीच वाटत नाही आता की अरे नाही हा असाच आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण आपलं ठाम मत बनवतो ना, त्यापैकी ठाम मत यांच्याबद्दल अनेकांचं बनलेलं आहे की हे नाही, हे असंच असणारे प्रकरण, हे कधीच होऊ शकत नाही. पण ही गोष्ट यांच्या लक्षात आली पाहिजे की नेमकी आपण जी टीका केलेली आहे इतरांवर, आपणही त्याचप्रमाणे वागतोय का? बरं, तुम्ही नरेंद्र मोदींवर टीका केली की तुम्ही परदेश वाऱ्या का करता म्हणून, मेलोनीला तुम्ही पार्लेजी चॉकलेट का दिलंय म्हणून. अरे तुम्ही वर्षानुवर्षांपासून महाराष्ट्रातल्या जनतेला, मुंबईतल्या जनतेला, मराठी माणसाला लॉलीपॉप देत आलेला आहात. त्याचं काय? आज हे बोंबा मारायला लागलेत, महागाई झाली आणि सर्वसामान्य माणसानं जगायचं कसं? तर सर्वसामान्य माणसाला देशोधडीला लावणारे तुम्हीच आहात ना. पत्रा चाडमधल्या 750 कुटुंबांना रस्त्यावर कोणी आणलं होतं? त्याचा हिशोब कोण देणार आहे? पीएनपी बँकेमध्ये ज्या सर्वसामान्य माणसानं कष्टकऱ्याने आपले पैसे ठेवले होते ते पैसे बुडाले, याला कारणीभूत कोण? उत्तर द्यायला पाहिजे ह्या गोष्टीचं. राऊतांनी देखील खिचडी घोटाळा कोणी केलेला होता? वारे आले शहाणे, भूतानमध्ये जाऊन तिथले फोटो काढून दाखवतात म्हणून उद्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे लंडनला गेल्यावर लंडनचे फोटो काढतील आणि दाखवतील की बघा बघा लंडन किती सुंदर आहे आणि आपलं मुंबई किती बकाल झालेलं आहे म्हणून. एकीकडे धारावीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू होणार होता, तो अजूनही कागदपत्रांच्या बस्त्यात अडकलेला आहे याच लोकांमुळे. त्या गोष्टीला यांनी विरोध केला. तीच धारावी जर व्यवस्थित पुनर्विकास जर झाला त्याचा, त्या झोपडपट्ट्यांचा, तर सुशोभीकरण होणार नाही का? कुठेही सुशोभीकरण करायचं म्हटलं की पहिले यांचे कार्यकर्ते जाणार आणि तिथे दंगामस्ती करणार, दांगूड घालणार, तिथे अडकाठी आणणार, काम करण्यावर बंदी घालायचा प्रयत्न करणार, आंदोलन करणार. कुठपर्यंत चालायचं हे? बेहराम पाड्यामध्ये बघा जाऊन काय झालेली अवस्था तिथल्या झोपडपट्ट्यांची. गरीब नगर मधल्या झोपडपट्ट्या हटवल्या तर यांना वाईट वाटायला लागले. अहो हटवायच्या नाही तर काय अशीच घाण चालू राहायची का? थरांवर थर. एका खोलीची परमिशन दिलेली होती त्या लोकांना फक्त राहण्यासाठी कोर्टाने, यांनी 4-4 मजले बांधून ठेवले. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तुम्ही स्वतःच बसवलेले त्या लोकांना तिथे, तुम्ही स्वतःच बसवलेले त्या लोकांना तिथे. गेल्या 25 वर्षामध्ये तुम्हाला मिठी नदीचा साधा गाळ काढता आलेला नाहीये आणि तुम्ही भूतानचे फोटो दाखवता. काय ह्या ढोंगीपणा, काय हा निर्डावलेपणा आहे? या गोष्टींवर टीका व्हावणं गरजेचंच आहे. या गोष्टी समोर येणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे की बघून घ्या हे कसे दुतोंडी आहे. नुसती वळवळ करणं आणि नुसती वटवट करणं, नुसती बडबड करणं एवढंच काम जमतं ह्या लोकांना. हे विकासाच्या नावाने शंख आहे, बोंब आहे यांची सगळी. टक्केवारीमध्ये जगणारे लोक यांनी काम करणाऱ्यांना अजिबात सल्लामसलत करू नये, नादी सुद्धा लागू नये. आता परत भारतात आल्यानंतर म्हणजे भूतानवरून परत आल्यानंतर परत यांची चहा टळकी चालू होणार, परत चरपट पंजिरी चालू होणार, परत बडबड बडबड वटवट वटवट.
या माणसाला कोणीही शांत करू शकत नाही. 2028ला कदाचित जेव्हा पाय उतार होतील खासदारकीवरून तेव्हाच कदाचित यांचा कंड शमेल असं वाटायला लागलेलं आहे आता. किंवा कदाचित जामिनावर बाहेर आहेत ना सध्या स्वप्ना पाटकर केसमध्ये सुद्धा. त्या केसचा निकाल जर लवकर लागायला सुरुवात झाली किंवा खटले जर लवकर सुरू झाले, सुनावणी जर लवकर सुरू झाली तर परत कदाचित अर्थ रोड बघण्याची वेळ येईल या माणसावर. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की हा माणूस परत अर्थ रोडला जाईल म्हणून? कारण गुन्हे तर गंभीर केलेले आहेत. खिचडी घोटाळ्यातून अजूनही सही सलामत सुटलेले नाहीयेत. हे निर्दोष मुक्तता झालेली नाहीये. स्वप्ना पाटकर प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. या प्रकरणांची चौकशी सखोलपणे जर पुन्हा सुरू झाली तर पुन्हा गंडांतर येण्याची शक्यता आहे आणि आर्थर रोडमध्ये पिठलं भाकरी खाण्याची वेळ पुन्हा येऊ शकते. असं असून सुद्धा हे लोक अजूनही भानावर यायला तयार नाही. त्याचं कारण असं आहे की यांना असं वाटायला लागलंय की आपल्याकडे वारेमाप पैसे आहेत, आपले पॉलिटिकल कनेक्शन्स आणि कॉन्टॅक्ट चांगले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही होणार नाही. मात्र या भ्रमामध्ये यांनी राहू नये. अरविंद केजरीवाल सारखा माणूस जर 1.5 वर्ष तुरुंगात राहू शकतो, त्याला पाठवलं जाऊ शकतं, तर हे कोण आहे यार? हे कोण आहेत हे लोक? तेव्हा यांच्यावर सुद्धा गंडांतर येणारच आहे मित्रांनो, आणि लवकर येणार आहे. आणि यांच्या याच असल्या कृत्यांमुळे येणार आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे, आपण जे आपल्या परिवारातर्फे सत्कर्म करत आहोत, कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी, बळीराजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृक्षारोपणासाठी, अन्नदानासाठी, या अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक सहकार्य करा, योगदान करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, मारणाऱ्यापेक्षा जगवणारा मोठा असतो आणि आपण जगवणारे आहोत. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा परिवाराच्या, म्हणजे त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तेव्हा मन मोठं करून आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.